बॉक्स. धन्यवाद समीरजी ठाकरे. एक युवा समालोचक आणि अप्रतिम आवाज ह्या स्पर्धेला आपण दिलात. आजच्या दिवसामध्ये आपलं जे समालोचन आहे निश्चित वाखण्याजोगी आहे. सामना आपण सुरू करतोय. सामना आहे जीजी स्पोर्ट मड वर्सेस आई गावदेवी वावेघर. वावेघर संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारली आहे. जो चेंडू दिला जाईल त्या चेंडूवर आपण क्रिकेट खेळायचं आहे. जर त्या चेंडूमध्ये पंचांनी जर आम्हाला कॉल केला तर चेंडू बदलून दिला जाईल, अन्यथा चॉईस बॉल नाहीये. प्लीज जेजी स्पोर्ट मड संघ जर त्या चेंडूच्या आकारामध्ये कुठली प्रकारची शंका असेल, पंचांना विनंती असेल चेंडूच्या आकारामध्ये कोणती प्रकारची शंका असेल तरच चेंडू बदली केला जाईल. या गोष्टीची आपण नोंद करून घ्या कृपा करून, कारण या स्पर्धेमध्ये अनेक वर्ष हा नियम आपण पाहत आहात तो म्हणजे चॉईस बॉल दिला जाणार नाही. कारण हे जे चेंडू आहेत या मैदानाचा जर विचार केला तर ह्या चेंडू निश्चितच मैदानाच्या बाहेर जात असतात. गणेश आणि देवा जातोय स्ट्राईकला गोलंदाजीसाठी. इथे मात्र स्विच हिट पहिल्याच चेंडूवर डावखुरा झाला होता फलंदाज आणि 4 धावांसाठी चेंडू भिरकावून दिलाय. थर्डमॅन बॉर्डर लाईनच्या बाहेर चौकार. मी देखणी सखू तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. पहिल्या चेंडूवर स्वतःला ऍडजस्ट केलं, डावखुरे झाले देवेंद्र. आणि आता इथे मात्र गायकर सरांच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळतं. गणेश याने चेंडू 4 धावांसाठी खेळून काढले. इथे मात्र चेंडू मध्ये थोडस शपेल झाला होता. चेंडू खेळून काढतोय लॉंग लेग मॉडेल लाईन कडे क्षेत्ररक्षक पोहोचतायत तोपर्यंत 2 धावा पलून पूर्ण केले. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का आणि 3 धावांचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा सुद्धा सहज पूर्ण करतायत फलंदाज गणेश आणि देवेंद्र. खर तर चेंडू मध्ये गती नाहीये ते पूर्णपणे ओळखली फलंदाज गणेश याने आणि बॅकफुटला गेले. उजव्या एटीच्या बाहेर खूप जास्त गेले आणि तिकडनं कट केला, ग्लान्स केला चेंडू. फक्त 3 धावांसाठी धावसंख्या 7 वर पोहोचते. पहिलं षटक मार्गस्थ. धावांचा पाऊस पाडला जातोय जीजी स्पोर्ट मड. आणि आता इथे मात्र गायकर सरांच्या चेहऱ्यावर आनंद आम्हाला पाहायला मिळतो, कारण गायकर सर म्हणजे संघाचे पाठीराखे आहेत आणि त्या संघाचे पुरस्कृते सुद्धा आहेत. आपण मागील स्पर्धा पाहिली असेल मड येथे झालेली, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा गायकर सरांनी खूपच चांगलं व्यवस्था अमर क्रीडा मंडळ कासनेची केली होती. इथे मात्र पुन्हा आखू टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या क्षेत्रावर चेंडू काढतोय आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय का, पण नाही, चांगला एफर्ट पाहायला मिळालं. चेंडू 4 धावांसाठी जातोय. या 4 धावाने धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या झाली ती 15. पण पाहिलं गणेश याने पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर 3 धावा पलून पूर्ण केला. त्यानंतर देवेंद्र मात्र 2 चेंडूवर 2 चौकार वसूल करतोय. काय अप्रतिम फलंदाजी मित्रांनो. हा वावेघर संघ आहे, हा नौका संघ आहे आणि नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. पण मात्र या संघाकडे सुद्धा एक विस्फोटक फलंदाजी आहे, हे मात्र विसरून चालणार नाही जीजी स्पोर्ट मड संघाला. गोलंदाज सज्ज कपिल. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय चौकारासाठी. चौकाराची हॅट्रिक पाहायला मिळते ती देवेंद्र याच्या बॅट मधून. अप्रतिम फलंदाजी जीजी स्पोर्ट मड आणि गणेश आणि देवेंद्र कडनं.
पूर्वानावर देवाचा मान गो आकाशी उंगवला चांद गो पूर्वानावर देवाचा मान गो इथे होता पुढील चेंडू. देवेंद्र यांनी लगातार 4 चौकार वसूल केलेले आहेत आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 23. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 3 धावा, त्यानंतर लगातार जे उर्वरित 4 चेंडूवर 4 चौकार, ही मैदानाच्या चारही बाजूनी खेळण्याची क्षमता असलेली ही जोडी मैदानावर पाहायला मिळते जीजी स्पोर्ट महड संघाकडनं. आणि गायकर महड संघ आणि गायकर सर सातत्यपूर्ण खेळाडूंना प्रोत्साहित करतायत आणि आनंद व्यक्त करतात. गायकर सर आणि सन्माननीय नारायण पाटील सर हे काहीतरी गुप्तगू चालू आहे त्यांची या सामन्यामधली. आणि सर 40+ संघाचे सुद्धा एक मोठे खेळाडू आहेत. ते मार्गदर्शन, त्यांचं मार्गदर्शन निश्चितच मोलाचं राहतं. सन्माननीय कसनेगावचे एक माजी क्रिकेटपटू, एक उत्तुंग व्यक्तिमत्व सन्माननीय गणपतजी भोईर साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम सन्माननीय गणपतजी भोईर साहेब. तसेच सन्माननीय नानाशेठ गोंदली यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम नानाशेठ गोंदली. या मंडळाचे एक आधारस्तंभ करते धरते, ज्यांच्या माध्यमातून अनेक वर्ष आपण कासण्याच्या अनेक पिढ्या क्रिकेट खेळताना पाहिल्या, अनेक पिढ्या घडवल्या, असे सन्माननीय नानाशेठ गोंदली. गोलंदाजी मार्कवर येतोय ऋषी. या स्पर्धेला निश्चितच आम्हाला आठवण येईल ती म्हणजे आमचे कासनेगावचे एक माजी क्रिकेटपटू, जे क्रिकेटपटू जे 40+ साठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं, ते सन्माननीय सुरेश दादा भोईर यांची कमी निश्चितच आम्हाला जाणवते. कारण सामने कुठेही असो, मॅच कुठेही असू देत, त्यांची उपस्थिती पाठीराखे म्हणून ती नेहमीच आम्हाला जाणवेल. गोलंदाज ऋषी. इथं मात्र आखूड टप्प्याचा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही, अंदाधून फटका खेळण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडूची सांगता. इथे मात्र पहिला निर्धाव चेंडू या सामन्यातील पाहायला मिळतो. पहिल्या 6 चेंडूवर 23 धावा जमा केलेल्या आहेत त्या गणेश आणि देवा यांनी. यानंतर भोईरपाडा वर्सेस ढोले दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयार राहायचं आहे. आतिश घोडविंदे, साहिल शेख, आपण पाहणार आहात सिरताज भाई. इथं मात्र हा चेंडू पंच नो बॉल, म्हणजे यापुढील येणारा चेंडू असेल तो फ्रीट. सिरताजबाई शेख, मी आताच म्हणालो सिरताजबाई यांची फलंदाजी पाहायला आम्हाला आवडते. अंडरम बॉक्स क्रिकेट, ते अंडरम ओरम क्रिकेट, ते ओरम क्रिकेट, अप्रतिम खेळ ज्यांच्या माध्यमातून झाले ते सिरताजबाई शेख यांचं शुभ आगमन झाले. वेलकम सिरताजबाई. आणि फलंदाजांना विनंती आहे की आपण जी पॅन्ट वर करताय ती कृपया ती खाली घ्यायची आहे. सर्व फलंदाजांना विनंती असेल, कारण ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचत आहे. सर्वांना विनंती आहे की क्रिकेट खेळत असताना आपण जी पॅन्ट वर घेता ती कृपया घेऊ नये. सन्माननीय भरतदादा दळवी यांचे शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल भरतनाना आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे भरतनाना दळवी. वेलकम. भोईरपाडा संघाचे संघनायक कुठे असेल कृपया आपण तयार राहायचं आहे कृपा करून. दुर्गेश भोईर आमचे परम मित्र आहेत. परेश
दुर्गेश, कुणाल, सर्व संघांना विनंती आहे. थर्ड अंपायर जे आहे ते फक्त पंचच इशारा केला तर पंचच निर्णय देऊ शकतात आणि थर्ड अंपायर घेऊ शकतात. तर त्यांना जर वाटलं असं कुठल्या डिसिजन मध्ये एखादा गोलंदाज आडवा आला किंवा एखाद्या फलंदाजांनी बॅट आडवी केली तर त्यामध्ये जे डिसिजन आहेत तर त्यामध्ये फक्त आणि फक्त पंचच थर्ड अंपायर घेऊ शकतात. फक्त खेळाडूंना त्याची अनुमती नाहीये. आता पंच डिसिजन घेतील तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. भोईरपाडा संघाच्या संगणकांना विनंती असेल की आपण कृपा करून आमच्या कमिटी पॅनलकडे आपण संपर्क साधायचा आहे. पंचांनी डॉट बॉल घोषित केलेला आहे कारण चेंडू लाईनच्या थोडा आत पडलेला आहे आणि हा डॉट बॉल असेल. पहिला निर्धाव त्यानंतर दुसरा निर्धाव. ऋषी सज्ज आहेत गोलंदाजी मार्कवर आणि फलंदाजी मार्कवर फलंदाज येत आहेत. गणेश इथे मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत गोलंदाज झेपावत आहेत. घेतील का झेल? झेल सुटतोय. 2 धावा पळून पूर्ण करतोय आणि या 2 धाव्यावर समाधान मानावं लागतं. खरं तर ऋषी यांचं चांगला एफर्ट लावले होते, ऍथलेटिक एफर्ट्स लावले होते पण मात्र चेंडू काही झेल घेऊ शकले नाही. ऋषी शेलार वावेगर संघामध्ये जे विस्फोटक फलंदाज मी म्हटलं होतं त्यामध्ये ऋषी शेलार आहेत जे विस्फोटक फलंदाजी करू शकतात. त्यांची फलंदाजी नेहमीच पाहायला आनंद देते. धावसंख्या धावफलकावर 25. पुढील चेंडू इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन. कई पे निघाय कई पे निशाणा. निर्धाव चेंडूची सांगता आय गोलंदाजी पाहिली पहिल्या षटकामध्ये आणि काय गोलंदाजी आता पाहतोय विश्वास बसेन असं झालंय या गोलंदाजीवर. पहिल्या षटकामध्ये 23 धावा खर्च केल्या गोलंदाजीने. इथे मात्र 2 धावा खर्च करतोय आतापर्यंत 4 चेंडू मध्ये ऋषी शेलार. पुढे चेंडू ऋषी याचा गतीमध्ये परिवर्तन. अजून एक निर्धाव. आणि ऋषी आपण पाहिलं तर आपलं बुद्धी चातुर्य वापरतो. आपलं पूर्ण स्किल पेशकश करतोय गोलंदाज सज्ज ऋषी शेलार. इथे मात्र यॉर्कर चेंडू हेलिकॉप्टर उडवलंय आणि चेंडू स्थिरावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. गडी बाद होतोय. या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी ऋषी शेलार याच्याकडनं पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये देवाकडनं चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या ती
25 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर जीजी स्पोर्ट मड. आई दर्शन घेतली धन्यवाद डीजे. 2 षटक समाप्त झालेले आहेत. जीजी स्पोर्ट मड संघाची धावसंख्या 25. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 23 धावा धावफलकार पाहायला मिळाले. आता इथे मात्र येत आहेत गणेश याची जागा भरून काढण्यासाठी अनिकेत येत आहेत आणि ज्यांना ते देवेंद्र आहेत, त्यांचं टोपण नाव गोट्या आहे, त्यांना खूप खूप शुभेच्छा येतात. सिरताजबाई शेख ढोले गावचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू यांच्या माध्यमातून शुभेच्छा येतात गोट्या यांना. ऑल दी बेस्ट गोट्या असं म्हटलं जातं. धन्यवाद. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज मोनिश सज्ज. या स्पर्धेला आमचे सन्माननीय भाऊजी कृष्णा म्हात्रे यांच्याकडनं शुभेच्छा येतात. तसेच प्रल्हाद म्हात्रे राजनोली उद्योगपती यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. इथे माझा फुलटॉस चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार. काय फटका एक्झिक्यूट केला. फ्रंट फूटला कमिट झाले होते फलंदाज अनिकेत आणि त्या ठिकाणी फुलटॉस मिळाल्यानंतर जो फटका केले मिड विकेटच्या वरनं ऋषी होते, ऋषीच्या डोक्याच्या वरनं चेंडू सरळ 6 धावांसाठी ट्रॅव्हल झाला षटकारासाठी. धावसंख्या झाली ती 31. साहिल भाई शेख यांचं शुभागमन झालंय. साहिल एक उत्कृष्ट फलंदाज आहेत, उत्कृष्ट गोलंदाज आहेत. आपलं सरचे स्वागत स्वागत स्वागत. पुढील चेंडू इथे मात्र चेंडू केलताय, थोडं फंबल होतंय. क्षेत्ररक्षक शॉट थर्डमॅनचं क्षेत्ररक्षक एक धाव पळून पूर्ण केलीये, मात्र बॅटच्या आतल्या बाजूने चेंडूने स्पर्श केला होता आणि बॅटकट एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. आता 32 वर पोहोचते. एक गडी बाद झाल्या जीजी स्पोर्ट मड. आता कुठेतरी मात्र सन्मानजनक एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल आणि आतिश घोडविंदे यांचं शुभागमन होते. ढोलेगावचे एक मोठे फलंदाज गोलंदाज आतिश घोडविंदे, वेलकम. पुढील हा चेंडू फुल टॉस चेंडू होता. एक धाव पूर्ण होते आणि कुठेतरी एका धावेवर समाधान. एकेरी दुहेरी धावांवर सुद्धा भर. योगी पाटील व्हॉइस ऑफ पडगा योगेश पाटील यांचं शुभागमन होते. वेलकम योगेशजी पाटील. आमचे परम मित्र आहेत. या पडगा विभागामधील सर्व स्पर्धांमध्ये ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो ते योगी पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम योगी. पुढील चेंडू इथे मात्र स्वीप करतोय, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होईल का? नाही आणि फलंदाज बाद होईल आणि एका धावेवर समाधान. मात्र एक गडी सुद्धा बाद होतोय आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावली आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यात जीजी स्पोर्ट मड संघाची धावसंख्या झाली ती 34. वावेकर संघाला शुभेच्छा येत आहेत. तेजसजी घोडविंदे यांच्या माध्यमातून वावेकर संघाला शुभेच्छा येत आहेत. वावेकर संघाचे फॅन अँड फॉलोअर्स आहेत तेजस घोडविंदे. धन्यवाद तेजसजी घोडविंदे. आपण या स्पर्धेचा युट्यूबच्या माध्यमातून आनंद घेतात.
गोलंदाज सज्ज होत आहेत. पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी, दुसऱ्या षटकामध्ये जसं वाटतं की प्रत्येक षटक हे वेगवेगळ्या मॅचचं आपण पाहत आहोत. इथे मात्र फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय 6 धावेसाठी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये षटकारासाठी. BSS धन्यवाद. काय फटका एक्झिक्यूट केलेत. खरं तर गोलंदाजी गती पूर्णपणे ओळखलेली आहे फलंदाजाने आणि धावसंख्या 40 वर पोहोचते. इथे मात्र चेंडू खेळून काढतायत, ड्राईव्ह करतायत, क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न, 2 धावा सुद्धा सहज पूर्ण करतायत आणि 2 धाव्यानं समाधान मानावं लागतं. ते अनिकेत याला 42 धावांवर पोहोचते. आपण पाहू शकता ऑफसाईड बाउंड्री लाईनवर जे आमचे स्वयंसेवक आहेत ते गुरुनाथजी भोईर, सुभाषजी भोईर, अप्रतिम त्यांचं जे निरीक्षण असतं, त्यांचं जे कार्य असतं ऑफसाईड बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेले चेंडू आणणं, त्या ऑफसाईड बाउंड्री लाईनवर कुठल्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये यासाठीचं त्यांचं जे प्रयत्न असतं ते निश्चितच या स्पर्धेसाठी आम्ही ऋणी असू का आपण ही सेवा आपण प्रदान करता. आणि मड संघाला शुभेच्छा येत आहेत. यश 11 पाली संघाकडनं मड जीजी स्पोर्ट मड संघ आणि यश गायकर यांना शुभेच्छा येत आहेत. विनायक तरणे यांच्याकडनं या शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद विनायकजी तरणे. आपण युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट, लाईव्ह प्रक्षेपण पाहत आहात. या स्पर्धेला ढोले संघाचे कर्ते धर्ते सन्माननीय निवृत्ती मगर सर यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच रुपेजी जाधव साहेब यांच्याकडनं या स्पर्धेला अमर क्रीडा मंडळ कासने या मंडळाला आणि स्वर्गीय भाऊसाहेब दळवी, महादेव दळवी, भाऊसाहेब दळवी यांच्या या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा निवृत्ती मगर सर आणि रुपेजी जाधव साहेब यांच्याकडनं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देतोय प्रतीक, चौथं षटक घेऊन वावेगर संघाकडनं. 42 धावा धावफलकावर. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता. पुढील चेंडू गोलंदाज सज्ज. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू, पंच इशारा करतायत उजव्या इटीच्या बाहेरचा रोखाचा चेंडू आणि अवांतर धाव. एका धावेने धावसंख्या पुढे सरसवली आहे. धावसंख्या आता 43 वर पोहोचते. गोलंदाजी करतायत प्रतीक आणि प्रतीक वारंवार आखूड टप्प्याचे चेंडू हाताळतायत. चांगला सराव आणि चांगली स्ट्रॅटर्जी असेल. ती प्रतीककडनं. गोलंदाज प्रतीक सज्ज. इथे मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही. मात्र चेंडू एका टप्प्याच्या साहाय्याने 4 धावांसाठी पोहोचतोय. खरं तर हा चेंडू 6 धावांसाठी मारण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटच्या स्टिकरवर चेंडू लागतोय आणि तरी सुद्धा चेंडू 4 धावांसाठी एका टप्प्याच्या साहाय्याने पोहोचतोय. धावसंख्या जीजी स्पोर्ट मड संघाची 47. आणि रोशन इथे मात्र आपला हात खोलतोय. पहिला निर्धाव चेंडू केला, त्यानंतर अवांतर चेंडू आणि हा चौकार. खरं तर रोशनकडे एक क्षमता आहे. त्याप्रमाणे गायकर सर नेहमीच सांगतात, रोशन याची स्तुती करत असतात आमच्या मैदानावर सराव करत असताना. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. आखूड टप्प्याचा चेंडू खेळण्यामध्ये कुठेतरी अयशस्वी ठरलाय रोशन आतापर्यंत. धावसंख्या स्थिरवली 47 या धावसंख्येवर. चौथं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर 23 धावा बहाल झाल्या होत्या. त्यानंतर ऋषीने 2 धावा मात्र खर्च केल्या. प्रतीक इथे मात्र शरीरावर चेंडू आदळतोय. चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी
लेगबाईच्या रूपाने ही धाव पूर्ण करतायत फलंदाज. धावा येणं महत्वाचं आहे. 48 धावांवर धावसंख्या पोहोचते ती जीजी स्पोर्ट मड संघाची. चांगला संघ आहे, नौका संघ आहे, मात्र चांगलं खेळ त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो शहापूर परिसरामध्ये. इथे मात्र चेंडू भिरकावून दिलाय, 6 धावांसाठी षटकार. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू जसा आला तर सरळ मोहर लागली होती 6 धावांची षटकारासाठी. इथे मात्र ओव्हरपिच चेंडूचा खरपूस समाचार म्हणावा लागेल अनिकेत त्याच्याकडनं. आणि धावसंख्या आता इथे मात्र 54 वर बसते. 50 धावांहून अधिक धावा जमा करण्यामध्ये यश त्याला तिसरा सामना आहे. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे या फलंदाजांसाठी. 54 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. जगात हाय लय भारी. धन्यवाद डीजे संकेत, डीजे योग साऊंड सिस्टम्स. नेहमीच चांगलं कार्य तुमच्या माध्यमातून होत असतं. विभागामध्ये गावामध्ये कोणताही कार्यक्रम असेल तर डीजे योगच्या माध्यमातून डीजे ऑपरेटिंग सिस्टम त्याची आपण पाहत आहात. या स्पर्धेला सुद्धा लाभलेली आहे. आणि इथे मात्र चेंडू येण्याच्या आधी क्षेत्ररक्षक फंबल झाले होते. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, हा झालाय. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि तिसऱ्या धावेला बाद होते. म्हणजे 2 धावा 56 धावा जमा करण्यामध्ये यश आले. ते जीजी स्पोर्ट मड संघाला कुठेतरी अनुमान चुकला. फलंदाजाला वाटलं चेंडू वाईट जाईल, मात्र शेवटच्या क्षणी वाटलं की आता लेग स्टिक उडतोय की काय, म्हणून पाय घालून हा चेंडू अडवण्यात आला. मात्र 2 धावा लेगबाईच्या रूपाने पाहायला मिळाल्या आणि 2 धावेने धावसंख्या 56 पर्यंत नेण्याचा प्रयत्न, प्रांजल प्रयत्न अनिकेत यांनी केला. 3 षटकार आपल्या या खेळीमध्ये पूर्ण केल्या त्या अनिकेत याने. 3 उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाले. वैयक्तिक धावा जमा केल्या त्या 24 धावा. 56 मधील 24 धावा वैयक्तिक अनिकेत यांनी पूर्ण केल्या. काय फलंदाजी त्यांनी केली आणि सर्व या स्पर्धेला निश्चितच 50हून अधिक धावा जमा करण्यामध्ये यश आलं. यापुढील होणारा सामना स्वराज डोळे वर्सेस भोईरगाव. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की टॉस बॉक्स मध्ये यायचंय. हॅलो, भोईरपाडा संघाचा कर्णधार आलेला आहे. मी स्वराज डोले संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. गायकर सरांना विनंती असेल आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे. गायकर सर, तसेच सन्माननीय गणपतजी भुरी साहेब, आपला सुद्धा विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सन्माननीय पुंडलिकाका दलवी, आपल्या सुद्धा विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. स्वराज डोले संघाचा कर्णधार साहिल. मी सन्माननीय गणपतजी भुरी साहेब आपल्यास विनंती करेल की आपण नाणेफेकी उडवायची आहे. एका बाजूला आहे स्वर्गीय महादेव दलवी स्मृती चषक 2022 आणि एका बाजूला आयोजक म्हणजे अमर क्रीडा मंडळ कासने. कोण बोलतो? स्वर्गीय महादेव दलवी स्मृती चषक म्हणणं होतं, मात्र अमर क्रीडा मंडळ येते. नाणेफेकी जिंकली ती स्वराज, माफ करा, भोईरपाडा संघाने. आणि स्वराज डोले संघ इथे नाणेफेकी पराभूत होते. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. दोन्ही संघाच्या कर्णधारांना शुभेच्छा देऊन नाणेफेकी जिंकली आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकार. सर्व संघ आहे की काही खेळाडूंची अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल या पहिल्या सामन्यामध्ये? कोण नाही तसं सगळं येणार आहे. निश्चित आपल्या संघाचे दुर्गेश भुईर खूप फॉर्म मध्ये आहेत. त्यांच्याकडनं काय अपेक्षा असेल? ते पहिली ओव्हर सुंदर टाकतात. धन्यवाद. नौखे कर्णधार आहेत पण मात्र चांगलं स्पीच. आणि या शेवटचा प्रश्न, या स्पर्धेबद्दल काय म्हणाल कर्णधार? खूप चांगलं आयोजन नियोजन केलेलं आहे.
धन्यवाद. हे होते भोईरपाडा संघाचे कर्णधार जे नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. साहिल फलंदाजी करायची, नाणेफेकी जिंकली असती तर काय निर्णय असता? बॅटिंगच करणार होतो. आता सुद्धा बॅटिंग करायची. आणि आम्ही या मैदानावर पाहिलं, ह्या गावामध्ये पाहिलं, अनेक वर्षापासून डोले संघाचं जे प्रेम आहे या कासने गावावर, त्यामध्ये अप्रतिम फलंदाजा, जास्तीत जास्त फलंदाजा भरणा असलेला आपला संघ आहे. तर किती धावांपर्यंत जायचा प्रयत्न असेल भोईरपाडा संघासमोर? 4 ओव्हरमध्ये 50+ बघतोय मी. 50 पर्यंत बघण्यासारखं जी सिरताज भाई शेख यांच्याकडनं काय अपेक्षा असतील आपणास? तो या ग्राउंडवरती नेहमीच फॉर्मला असतो आणि या स्पर्धेमध्ये पण तो फॉर्मला असेल अशी अपेक्षा आहे त्याकडून. निश्चितच या शेवटचा प्रश्न असेल. अमर क्रीडा मंडळ आयोजित भव्य स्वर्गीय महादेव दळवी भाऊसाहेब स्मृती चषक 2022 या सर्व नियोजनाबद्दल काय सांगाल? प्रत्येक वर्षी चांगलं आयोजन असतो आणि यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा चांगलं आयोजन आहे. धन्यवाद. तर हे होते साहिल शेख, स्वराज ढोले संघाचे कर्णधार. नाणेफेकी जिंकले, भोईरपाडा संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते स्वराज ढोले संघाला. माझे सहयोगी समालोचक योगी पाटील, योगेश पाटील द व्हाईस ऑफ पडगा इथे आहेत. मी विनंती करेल यापुढील समालोचनाची भार आपण उचलायचा आहे. धन्यवाद. ओव्हर टू योगी पाटील. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. थँक्यू सो मच सचिन गोंदले. अतिशय सुंदर समालोचन तुम्ही मित्रांनो सकाळपासून ऐकलं. सचिन गोंदले असतील, त्यानंतर आमचे समवेत समीर ठाकरे सुद्धा आहेत. आणि एक भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. वर्ष 23व आणि या सातत्य टिकून ठेवला आहे अमोल दलवी आणि अमर स्पोर्ट कासने यांच्या माध्यमातून तुम्हाला ही स्पर्धा मित्रांनो पाहायला मिळते. 57 धावांचा पाठलाग करण्यासाठी इथे मात्र सलामीची जोडी पाहायला मिळते. ती म्हणजे आपल्याला गावदेवी बाबेकर संघाच्या माध्यमातून कपिल आणि रोहित. आताच नाणेफेकी झाली मित्रांनो. डिफेंडिंग चॅम्पियन संघ तुम्हाला या आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल, कारण मागच्या वेळी जी स्पर्धा या ठिकाणी करण्यात आली होती ती स्पर्धा स्वराज 11 ढोले संघाने जिंकली आणि तोच संघ तुम्हाला पहिल्या फेरीमध्ये भोईरगाव संघाच्या अगेन्स्ट या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा खेळताना पाहायला मिळणार आहेत. पहिल्याचे डुसफेर, त्यानंतर चौकार, चांगली सुरुवात पाहायला मिळते. या पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजीला सुरुवात करतो गोलंदाज अंकुश. फॉर द विकेटने चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न केला, परंतु लाईन कुठेतरी चुकीची आपण पाहतोय. पंच इशारा करतात आमच्याकडे वाईटचा. दुसरी अवांतर धाव इथे मात्र पाहायला मिळते. थोडंसं दडपण पाहतोय गोलंदाजावर, कारण फलंदाजाने हवी तशी कामगिरी या पहिल्या डावामध्ये केली आहे. तब्बल 56 धावा फलंदाज जोडल्या, परंतु त्या धावांचा तुम्हाला संरक्षण करायचं असेल तर मात्र या ठिकाणी अवांतर धावांवर कुठेतरी अंकुश लावावं लागेल, परंतु तसं काही पाहायला मिळत नाहीये. चांगली सुरुवात, बिनगडी बास 6 धावा आतापर्यंत आपल्याला स्कोअर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा वरतो विकेटने ओपी चेंडू. हा चेंडू सुद्धा मात्र स्लोअर गतीचा होता. वेग इथे मात्र फलंदाजाला ओळखता आले नाही आणि त्यामध्ये फलंदाज बीट होतोय. आज एकूण मित्रांनो 12 संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. पहिला सामना जिंकला कबीर 11 कानिवली संघाने, त्यांनी कांदली संघाला पराभूत केलं. दुसऱ्या मॅच मध्ये पीजी स्पोर्ट कासने संघ जिंकला, त्यांनी आई गावदेवी स्पोर्ट वडवली संघाला पराभूत केलं. आणि आजच्या दिवसातील हा तिसरी लढत पाहतोय आपण पहिल्या फेरीतील मड विरुद्ध वापेकर असा सामना. अतिशय सुरेख फटका, परंतु वाडिश लॉंगॉनला मात्र क्षेत्रक्षेत तैनात आहे. हवी तसं टायमिंग तो मात्र साधू शकला नाही. चेंडू कार्पेटच्या 6 ने निघून गेला. एक धाव ते मात्र कंप्लीट केली. त्यानंतर चौथा सामना तुम्हाला पाहायला मिळेल स्वराज 11 ढोले विरुद्ध जय महाराष्ट्र भोईरगाव. पाचवी लढत असेल एसके स्पोर्ट सापे विरुद्ध पाचसाई स्पोर्ट. वॉट अ मॅच. आणि त्यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल कृष्णा 11 वारलेपाडा विरुद्ध यश 11 पाली. असे हे 12 संघ तुम्हाला आज दिवसभरामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. खराब चेंडू फुल टॉस आणि मात्र या ठिकाणी दिशा देण्याचा प्रयत्न केला, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने शॉर्ट क्षेत्रामध्ये. असं क्षण वाटलं होतं की चेंडू जाऊन अतिशय सीमेरेषेला वेगाने धडकेल, परंतु तसं काही चित्र पाहायला आपल्याला नाही. चांगली फिल्डिंग, चांगला स्टॉप पाहायला आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये आणि एकच धाव घेण्यासाठी इथे मात्र समाधानी राहावं लागलं, ते म्हणजे फलंदाज रोहितला. रोहित आता मात्र आपलं एका धावने स्वतःचं खातं उघडतोय आणि संघाची एकूण धावसंख्या तुम्ही पाहू शकाल बिन गडीबाद एकूण 8 धावा. हा फटका सुरेख पाहायला मिळतो. चेंडू हवेत आहे, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन असल्या कारणाने वायडिश लॉंग आणि कावकोडे क्षेत्रामध्ये हा झेल टिपला जातोय आणि पहिला धक्का या ठिकाणी देत असताना गोलंदाज अंकुश प्रतिस्पर्धी संघाला. आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं.
माध्यमातून तुम्ही मित्रांनो पाहता अमर क्रीडा मंडळ आयोजित स्वर्गीय महादेव उर्फ भाऊसाहेब स्मृती चषक 2022 अतिशय सुंदर देखणं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. अगदी गोलाकार हा क्रीडानगरी पाहतो आपण आणि या स्पर्धेमध्ये काहीतरी नाविन्य आपल्याला यावर्षी पाहायला मिळते, कारण ही स्पर्धा सातत्याने पाहिलं तर पडगा परिसरामध्ये इथले जे संघ असायचे त्यांनाच इथे मात्र संधी मिळायची, पण आता मात्र असं काही नाही. या सत्रामध्ये पाहतोय आपण शहापूर विभागामध्ये सुद्धा तुम्हाला या स्पर्धेमध्ये संघ खेळताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये 2 संघ पाहतोय आपण अतिशय दादाही संघ ज्यांना म्हटलं जातं जीजी स्पोर्ट मड आणि गावदेवी बाबेकर या 2 संघामध्ये ही अट्टाटटीची लढत तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळते. 57 धावांचा पाठलाग करतात. पहिल्या धक्का इथे मात्र दिला फलंदाज बाद होतो. एक कपिल ज्याने 5 धावांचं आपल्या संघाला फक्त योगदान दिलं आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये येणारा हा तिसरा स्वेर चेंडू पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सुंदर कामगिरी पंचांची सुद्धा आपण पाहतोय. अतिशय चांगला खेळाडू कक्ष तुम्हाला पाहायला मिळतोय आणि ही स्पर्धा पाहिली तर कव्हरच केली जाते या प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. आमचे मित्र मिस्टर प्रथमेश पाटील हे सुद्धा मात्र लाईव्ह ऑपरेटिंग करत असताना साफसुथरं टेलिकास्ट प्रिन्स मूवीज. पुन्हा एकदा अंकुश वर्धो विकेटने कुटप्पाचा चेंडू इथे मात्र थोडीशी शप्पल झाली तर इनफिल्डच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू पाहिला तर भरपूर लांब पाहायला मिळाला. चेंडूचा पाठला सुद्धा केला होता फलंदाजाने, परंतु चेंडूपर्यंत पोहोचला नाही आणि या ओव्हरमध्ये येणार हा चौथा अतिरिक्त चेंडू. नवीन फलंदाज पाहतोय आपण ऋषी. अंकुश पुन्हा एकदा मार्गस्थ होते. फुलटॉस आणि मात्र या ठिकाणी मात्र संधीचं सोनं केलं ते म्हणजे फलंदाज ऋषीने आणि चेंडू जाऊन मात्र धडकतो या डीप स्क्वेअरच्या दिशेने. 4 धाबांसाठी हा येतोय चौकार. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. एक गडी बाद एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा. तर हा फटका आपण पहिल्या रोहितच्या बॅटमधून ऋषीला संधी आहे, जर सिक्सर हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक इथे तो प्रस्थापित करतोय तर मिस्टर अमर भुईर याचकडनं 500 रुपीज कॅश दिली जाणार आहे. ज्या सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात इथे मात्र करून दिलेली आहे, कारण 14 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. 57 धावांचा इथे मात्र पाठला करतायत आणि आता मात्र येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी 43 धाबींची गरज. जी सुरुवात तुम्ही केली आहे ती सुरुवात तुम्हाला मात्र या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत ठेवायची आहे. परंतु एक प्लस पॉईंट असं आहे की या ठिकाणी मड संघाची जे मात्र पहिली जे षटक जे होतं पॉवर प्ले ते मात्र समाप्त झाले. आता मात्र अतिरिक्त खेळाडू तुम्हाला सीमेरेषेवर तैनात होताना पाहायला मिळतील. डीप मध्ये जास्त प्रोटेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. 2 क्षेत्ररक्षक पाहू शकाल तुम्ही. विकेटच्या पाठीमागे एक शॉर्ट थर्डमॅन एक शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर तुम्ही वाडिश मिडॉनला सुद्धा एक क्षेत्ररक्षक पाहू शकाल. त्यानंतर लॉंग ऑफचं क्षेत्र थोडंसं वाईट क्षेत्रामध्ये जे आहे त्यानंतर डीप कव्हर पॉईंटकडे एक खेळाडू आहे, त्यानंतर डीप कव्हरला एक खेळाडू तैनात आहे, डीप मिडविकेट आहे. अशी व्यूप्रश्न दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. पहिल्या चेंडू अकूट टप्प्याचा आहे ते मात्र चेंडू दिशा चेंडू मात्र अतिशय वेगाने मात्र ट्रॅव्हल झाला या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये. चांगली फिल्डिंग पाहतो त्या ठिकाणी. एकच धाव आणि एका धाब्यावर इथे मात्र संतुष्ट राहतोय फलंदाज ऋषी. धावफलक 15 वर मात्र या ठिकाणी पोहोचतोय. नेक्स्ट मॅच स्वराज इरबन डोले विरुद्ध जय महाराष्ट्र भोईरगाव. टॉस जिंकलाय भोईरगाव संघाने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही अतिशय गोडविंद देणं पाहणार आहात. त्यानंतर साहिल शेखचा तुम्हाला क्लास पाहायला मिळेल. चांगली मॅच तुम्हाला पुढील सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. परंतु ही मॅच सुद्धा असं वाटतं की शेवटच्या क्षणापर्यंत एक चुरस निर्माण करेल, त्यात काही शंका नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय रवींद्र. इथे मात्र हाफ ट्रॅक होता परंतु लेंथ बरोबर ओळखली नाही. चेंडू भरपूर वेळ हवेत होता, आकाशामध्ये होता. संधी होती क्षेत्ररक्षकाकडे जजमेंट करण्याची आणि मात्र सहसोबत झेल टिपतोय. लागतोय दुसरा धक्का. वापेकर संघाला फलंदाज बाद.
कपिलने सुद्धा मात्र 5 धाबांचं योगदान दिलं होतं आणि त्यानंतर रोहितने सुद्धा मात्र एक चौकाराच्या साह्याने 5 धाबांचंच आपल्या संघाला योगदान दिलं. जी अपेक्षा होती या दोन सलामीवीरांकडनं ती अपेक्षा मात्र हवी तशी या दोन खेळाडू पूर्ण करू शकले नाही. इथे मात्र पुन्हा कुटुंबाचा चेंडू व शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न जोरदार अपील पाहायला मिळते, परंतु पंचांची मात्र स्वीकृती मिळते की नाही याकडे आम्ही या ठिकाणी लक्ष केंद्रित करतोय. अपील तर जोरदार पाहायला मिळते कारण चेंडू हवेत गेला त्यानंतर एसटी रक्षकाने मात्र तो चेंडू त्याने कलेक्ट केला आणि आता मात्र दोन्ही पंच मात्र ठिकाणी जो काही डिसिजन असेल तो मात्र तुमच्या आमच्या पर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. नॉट आउट. चला खेळ सुरू करायचा आहे. चांगली सुरुवात या ओव्हरमध्ये आपण पाहतोय रवींद्रकडनं, कारण पहिल्या चेंडूवर सिंगल त्यानंतर विकेटचं पत्र आणि त्यानंतर आता डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिर, 2 गडी बाद 15. अजूनही इथून 42 धावा जोडायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत 15. दुपारचं सत्र सुरू आहे आणि याच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना आपण पाहतोय. आज एकूण 11 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. इथे मात्र बेस्ट टायमिंग फटका चेंडू भरपूर वेळ हवेत. एसटी रक्षक इथे मात्र चेंडूकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. अतिशय सुरेख झेल आणि या झेल नंतर आता मात्र असं वाटतं की या सामन्यावर कुठेतरी मड संघ एक कब्जा निर्माण करतोय. लागतोय हा तिसरा धक्का. फलंदाज बाद. सिलेक्शन पाहिलं आपण, टॉपेश पाहायला आपल्याला आणि त्याचमुळे पाहतो की एसटी रक्षक बंदर पाहिले तर कुठल्या प्रकारची त्यांनी चुकी केली नाही. सुंदर झेकला त्यांनी मात्र समाप्त केला. वेलकम प्रवीण गगे यांचं इथे मात्र शुभ आगमन होतोय. आपण मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. इथे मात्र बॅकफुटला वजन ट्रान्सफर केलं. ते सुरेख फटका टाकावरती दिशेने, परंतु झेल ड्रॉप पाहायला आपल्याला. जीवनदान मिळतोय फलंदाजाला आणि हा जीवनदानाचा तो फायदा कुठपर्यंत उचलेल हे पाहणं सुद्धा रंगत ठरणार आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. झेल ड्रॉप झाल्यानंतर 2 धावा इथे मात्र वेगाने पूर्ण केल्या आणि या 2 धाब्याने आता मात्र कुठेतरी धावफलक शांतता इथे मात्र पाहायला मिळत होती. आता मात्र हलूस पुढे सरकेल. 3 गडी बाद. एकूण धावा पाहायला मिळतात आपल्या स्कोर कार्ड वरती 17 धावा. प्रत्येकाने यावी हे 2 नवदीत फलंदाज आता मात्र आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. सुरेख फटका. व्हॉट अ ग्रेट शॉट. आणि इथे मात्र त्यापेक्षा चांगलं क्षेत्रक्षण एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. असं वाटलं होतं की एक क्षण मात्र गॅप सुरेख कलेक्शन तिथे मात्र केलेलं आहे आणि असं वाटलं की या चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल, परंतु तसं काही घडलं नाही. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली कारण या अगोदर झेल ड्रॉप केला होता, परंतु या ठिकाणी चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आणि त्याचमुळे पाहतोय गोलंदाज त्याचं कौतुक करत असताना मैदानाच्या आतमध्ये षटक समाप्त होते. दुसरा या ओव्हरमध्ये ज्या कमबॅकची आवश्यकता होती मड संघाला तो कमबॅक करून दिला गोलंदाज रवींद्रने. 2 विकेट्स त्याने प्राप्त केल्या आणि आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये फक्त 4 धावा त्यांनी खर्च केल्या आणि एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 3 गडी बाद 18 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या. असं वाटलं होतं की मात्र सुरुवात खूप छान पाहायला मिळते ती म्हणजे गावदेवी बाबेकर संघाची, परंतु ती सुरुवात इथे मात्र सातत्य टिकून ठेवता आलं नाही. याचं कारण भेदक गोलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजे आपल्याला रवींद्रकडनं. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 12 आणि आता मात्र विजयाची धावांची आवश्यकता असेल आता मात्र ती म्हणजे बाबेकर संघाला. इथे मात्र या ठिकाणी भरपूर चेंडू हवेत आणि हा सुद्धा झेल ड्रॉप. सहज सोपा झेल तिथे मात्र असं वाटलं होतं की कलेक्ट करेल, परंतु चुकीचं अनुमान. असं वाटलं की सूर्याची किरण आली असावी, परंतु तसं काही नाही. झेल ड्रॉप झाल्यानंतर थोडीशी निराशा आहेत. फलंदाजाने तब्बल 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या आणि आता मात्र धावफलक पुढे जातोय तो म्हणजे 20 या आकड्यावर. इथून आता मात्र 37 धाब्यांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 11. चेसिंग कंपल्सरी असलेली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते मित्रांनो. स्वर्गीय महादेव उर्फ भाऊसाहेब दलवी स्मृती चषक 2022 आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत करतोय. चेंडू पेस पाहायला मिळाला. शेवटच्या मोमेंटला बॅटचं तोंड उघडले ते मात्र दुसरी धाव घेण्याचा इथे मात्र मानस केला जातोय, परंतु धाडस केला नाही कारण फिल्डिंग खूप छान प्रकारे पाहायला मिळाली आणि चांगल्या एंडला मात्र फेकी सुद्धा पाहायला मिळते.
तुम्हाला सामना जिंकायचा असेल आता मात्र मोठमोठे फटक्यांची तुम्हाला मात्र अत्यंत गरज आहे. तुम्ही जर सिंगल डबलला तिथे मात्र त्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तर मात्र तुम्ही त्या वनापर्यंत पोहोचू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला मात्र अटॅकिंग क्रिकेट इथून मात्र सुरू करावं लागेल आणि तो अटॅकिंग क्रिकेट प्रत्येक आणि अवी याकडनं पाहायला मिळेल का पाहूया. चेंडू हवेत आहे परंतु झेलोनी संपूर्ण मात्र पाहायला मिळत नाही कारण सेफ लँड होते. एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेला त्या मात्र सुरुवात करतोय आणि जोपर्यंत चेंडू फेक करेल तत्पुरती मात्र 2 धाबा इथे मात्र पूर्ण झाल्या. दरम्यान या ठिकाणी शंभूराजे प्रतिष्ठानचे सदस्य त्याचप्रमाणे क्रिकेटचे खूप मोठे चाहते आणि स्वराज 11 ढोले संघाचे सर्व सन्माननीय निवृत्ती मगर सर यांचे इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे डोलेगावचे युवा उद्योजक मिस्टर रुपेश जाधव यांचं सुद्धा इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. आपलं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम, सुस्वागतम. कारण स्वराज 11 ढोले संघ आपण जर पाहिला तर निवृत्ती मगर यांचे चिरंजीवच्या नावाने हा संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये उतरत असतो आणि चांगली कामगिरी या संघाची या हंगामामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. पीटीसीच्या बाहेर जाऊन सुद्धा मात्र या संघाने एक वेगळी छाप सोडली आहे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. पलटो हा चेंडू ऑन साइडला उडवला, फेकून देण्याचा प्रयत्न परंतु लांबी मात्र प्राप्त करू शकला नाही आणि त्याचमुळे पाहतो की मिड विकेटला मात्र हा झेल टेपला जातोय. धक्का क्रमांक 4, फलंदाज बाद. सुरुवातीची आवश्यकता होती गोलंदाजाकडे, ज्या अपेक्षा मात्र कॅप्टनने ठेवल्या होत्या त्या अपेक्षानुसार मात्र गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली. इथे मात्र ओव्हरपिच चेंडू आहे परंतु ताकदीचा कमी वापर झाला, टायमिंग सुद्धा प्रॉपर पाहायला मिळत नाही आणि त्याचमुळे पाहतो की अगदी जवळ मिडॉनच्या जवळ चेंडू कलेक्ट करतोय तोपर्यंत 2 धावा इथे मात्र सहजपणे पूर्ण केल्या. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 25. येणारे 6 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी अजूनही हा सामना जिंकायचा असेल वाबेकर संघाला तर 32 धावा इथून तुम्हाला अजूनही जोडायच्या आहेत. काय जबरदस्त टेलिकास्ट पाहतोय आपण. प्रिन्स मूव्हीज किंग ऑफ टेलिकास्ट प्रथमेश पाटील आमच्या समेत आहेत. रवी गुलवी यांची ही सुप्रसिद्ध वाहिनी. तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेऊ शकता. 6 चेंडू 32 धाब्यांची गरज. डू और डाय सिक्वेशन आता मात्र पाहायला मिळते ते म्हणजे आपल्याला वाबेकर संघासाठी. आणि पाहूया इथे मात्र एखादा चमत्कारी बॅटिंग फलंदाजाकडनं पाहायला मिळते की कारण खेळपट्टीवर अजूनही मात्र अवी आहे आणि अवीला मात्र साथ देण्यासाठी आता मात्र रुपेश आणि प्रत्येक असे आपल्याला फलंदाज पाहायला मिळतात. कारण अवी 2 धाबा जोडल्यानंतर मात्र माघारी परतला. शिवाजी स्लॉट षटकामध्ये आता मात्र आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारतोय. 6 चेंडू आणि 32 धाब्यांची गरज. हिट आउट गेट आउटची स्थिती आता मात्र निर्माण होते परंतु क्रिकेटचा केला आहे, कधी कुठला संघ कमबॅक करू शकतोय. इथे मात्र आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय परंतु चेंडू जमिनीच्या सहाय्याने निघून जातोय डीप मिडविकेटला. मला मागील स्पर्धा आठवते ज्यावेळी विकीसपूर कुक्सी आणि स्वराज 11 ढोले संघामध्ये अंतिम सामना सुरू होता. शेवटच्या मोमेंट पर्यंत असं वाटलं होतं की विकीसपूर कुक्सी संघ हा सामना जिंकेल परंतु अतिशचा तो गोल्डन षटकार अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे आणि त्या संघाला तुम्ही इन ऍक्शन मध्ये या सामन्याच्या नंतर पाहणार आहात. 5 चेंडू 31 धाब्यांची गरज. इथे मात्र फटका सुरेख पाहायला मिळतोय परंतु टायमिंग चुकीचं आणि त्याचमुळे लॉंग ऑनला हा झेल टेपला गेला आणि या सामन्यावर आता मात्र अधिरज पुन्हा एकदा गाजवताना या ठिकाणी जीजी स्पोर्ट मड संघ फलंदाज बाद. माझ्या रातीला येईन मी तुझ्या साथीला, सोनेरी फुलेला थंडीमध्ये येऊन घेईन मी तुला मिठीला.
थँक्यू डीजे. तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकाल. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषा क्लिअर करेल, परंतु लॉंग ऑनला मात्र अंकुश होता आणि मात्र स्वतःवर अंकुश ठेवून, नियंत्रण ठेवून, संतुलन ठेवून हा झेल त्याने कलेक्ट केला. आणि असं वाटतं की आता विजयाचा जो सुगंध आहे तो मात्र जीजी स्पोर्ट मतदारसंघाच्या खेळाडूच्या नाकापर्यंत दरवलतोय. कारण आता मात्र चेंडूची संख्या आपल्याला कमी पाहायला मिळते आणि धावांची संख्या आता मात्र आपल्याला भरपूर पाहायला मिळते. कारण 4 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि आता मात्र 4 चेंडूमध्ये अजूनही 31 धाबा इथून जोडायच्या आहेत. चांगला चेंडू इथे मात्र थोडे शफल झाले होते. चेंडू फक्त या ठिकाणी ग्लान्स केलं, चुकीचा अनुमान पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र डेप स्क्वेअरच्या डोक्यावरून निघून जातोय. 4 धाबांसाठी हा येतोय संघर्षमय चौकार. धाब्यांची गरज. इथे मात्र गोलंदाजच मात्र प्रतिस्पर्धी संघाला जिंकून देऊ शकतो अशी स्थिती निर्माण झाली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न करतो, पुन्हा त्या चेंडू हवेत आणि त्याच ठिकाणी पाहिलं तर अंकुश या मॅच मध्ये हा दुसरा झेल टिपत असताना फलंदाज आता मात्र पुन्हा एकदा माघारी पडतोय. खेळ हे कोणालाच आवडत नसतोय, परंतु या ठिकाणी एकतर्फा खेळ कुठेतरी पाहायला मिळाला. कारण याचं अर्थ असं की तिन्ही विभागामध्ये मात्र या ठिकाणी जीजी स्पोर्ट मतदारसंघाचं वर्चस्व पाहिलं आपण. त्यांची फलंदाजी, त्यानंतर त्यांची गोलंदाजी आणि गोलंदाजीला साथ मिळाली ती म्हणजे आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाची. आणि त्याचमध्ये पाहतो की हा सामना कुठेतरी आता मात्र जिंकण्यापासून 1-2 पावलं मात्र पाठीमागे आहे. रुपेश इथे मात्र बाद झाला. अजून एक चांगल्या चेंडूची फेकी, डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. असं वाटलं होतं की हा सामना चुकीचा होईल, शेवटच्या क्षणापर्यंत टप अँड ट्रप ही मॅच पाहायला मिळेल, परंतु तसं काही घडलं नाही. फक्त 1 पाऊल दूर आता मात्र विजयापासून चांगला खेळ जीजी स्पोर्ट मतदारसंघाने या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवलं. आणि हा संघ प्रथमतः या स्पर्धेमध्ये सहभाग झाला या सत्रामध्ये आणि खूप छान पैकी इथे मात्र त्यांचं खेळ आम्हाला पाहायला मिळाला. लोअर फुटा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतो, शॉर्ट विडिकला मात्र हा चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. आणि अशा रीतीने भरपूर मोठ्या फरकाने हा सामना इथे मात्र जिंकलाय जीजी स्पोर्ट मतदारसंघाने. अनेक अनेक अभिनंदन आणि हार्ड लक गौतमी स्पोर्ट वापेकर. दरम्यान या ठिकाणी शुभागमन दिलेला आहे. स्वराज इलेव्हन डोले संघाचे कट्टक समर्थक आणि डोलेगावचे समाजसेवक सन्माननीय अमित काका शेख यांचे इथे मात्र शुभागमन दिलेला आहे. अर्थात श्रीता शेख यांचे ते पिताश्री आहेत. वेलकम काका, तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तुम्ही मॅच समरी पाहू शकाल. जीजी स्पोर्ट मतदारसंघाने प्रथम बॅटिंग केली, 4 षटकांमध्ये 3 गडी त्यांनी गमावले, 56 धाबा जोडल्या. सर्वाधिक जास्त संख्या तुम्ही पाहू शकाल अनिकेतच्या बॅटमध्ये 22 धाबा इथे मात्र पाहायला मिळाल्या. 7 चेंडूमध्ये मात्र त्यांनी 22 धाबा जोडल्या आणि तोच 24 धाबा जोडल्या, माफ करा. आणि या गोलंदाजी करत असताना त्यांनी 1 गडी सुद्धा बाद केला आणि तोच ठरतो या सामन्यातील मॅचचा विजयाचा शिल्पकार, भारत मॅच अवॉर्ड स्वीकारणारा खेळाडू. वेलकम अनिकेत, तुला नक्कीच या व्यासपीठावर अनेक उपस्थित मान्यवरांच्या शुभ असते, तुम्हाला या ठिकाणी पारितोषिक दिले जातील. अनिकेत या आपण फास्ट, कारण आमच्याकडे वेळ भरपूर कमी आहे, कारण आज एकूण आम्हाला 11 सामने कव्हर करायचे आहेत. आजच्या दिवसातील तुम्ही तिसरी लढत पाहिली, त्यानंतर चौथा सामना तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजे स्वराज इलेव्हन ढोले विरुद्ध जय महाराष्ट्र भोईरगाव. टॉस जिंकला भोईरगाव संघाने, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय. आज प्रत्येक सामना तुम्हाला 4 षटकांचाच मित्रांनो या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. अतिशय भव्य दिव्य या स्पर्धेचं तुम्हाला आयोजन आणि नियोजन पाहायला मिळतं. या अमोल दलवे असतील, अमर क्रीडा मंडळ कासने असेल, त्यानंतर अमर स्पोर्ट कासने असेल, यांचं सर्वांचं चांगलं योगदान या स्पर्धेसाठी. मॅन ऑफ द मॅच अनिकेत, प्लीज फास्ट या आपण.
अतिशय जबरदस्त खेळ त्याच्याकडे पाहायला मिळाला. अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली. बॅटिंग करत असताना 24 धावा आणि गोलंदाजी करत असताना मात्र एक विकेट सुद्धा त्यांनी मात्र प्राप्त केली. अतिशय सुंदर ट्रॉफीज आहे मॅन ऑफ द मॅच साठी, आकर्षक ट्रॉफीज. आणि ती ट्रॉफीज आपण देणार आहोत. शंभूराजे प्रतिष्ठान ची सदस्य आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती ग्रामपंचायती ढोले वर विद्यमान सदस्य सुद्धा आहेत. निवृत्ती मगर सर यांच्या शुभ हस्ते आपण हा पारितोषिक देणार आहोत. अनिकेत प्लीज फास्ट, कारण थोडं आमच्या मान्यवरांचं बिझी शेड्यूल आहे, त्यामुळे तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आपण थोडंसं स्पीडअप करा. अतिशय सुंदर भव्य दिव्य ट्रॉफीज, अगदी अनिकेतच्या शुकेची शोभा वाढवणारी ही ट्रॉफीज आपण निवृत्ती मगर सर यांच्या शुभ हस्ते देत आहोत. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल. अतिशय सुंदर कामगिरी या खेळाडूची आपल्या संघासाठी राहिली. अभिनंदन अनिकेत, तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो कुठेही जाऊ नका, यापुढे लगेच सामना सुरू होतोय. भोईरगाव विरुद्ध ढोले अशी ही मॅच असेल. 4 षटकाचा सामना आणि ज्यावेळी पहिल्या डावाला सुरुवात होईल त्यावेळी तुम्ही ऐकणार आहात जून नांदुर्कीचे एक सुमधुर आवाजाची मालिक, अर्थात माझे परममित्र समीर